नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण उपवासाची स्पेशल साबुदाणा खिचडी तर पटकन होणारी आणि साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आणि छान लागणारी अशी खिचडी बनवणार आहोत। तर चला पाहूया। तर व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही अजून या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच मी टाकलेले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला पाहूया। तर मी 2 वाटी हे साबुदाणे घेतलेत। तर आदल्या दिवशी आपल्याला रात्री साबुदाणे भिजत घालायचे आहेत। तर साबुदाण्याच्या वरपासून असे पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे त्यातील कचरा निघून जातो। आता धुवून घेतले की त्यामध्ये साबुदाणे एवढाच पाणी घालून ठेवायचा। तर दुसऱ्या दिवशी हे साबुदाणे अशा पद्धतीने फुलून येतात। तर तुम्ही पाहू शकता। तर आता छान असे साबुदाणे फुगलेले आहेत। शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याचा कूट करून घ्यायचा। अशा पद्धतीने जाडसर असा कूट करून घ्यायचा। तर आता मी कढईमध्ये साजूक तूप घालून घेते। तर मी 3 चमचे तूप घेतले। त्यामध्ये जिरं घालायचं, मिरची घालायची आणि कढीपत्ता घालायचा। त्यानंतर या साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स केलेलं साबुदाणे आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घालायचा। आता हे परतून घ्यायचं छान असं। आता ह्यामध्ये मीठ घालायचं थोडंसं। तर मी अर्धा चमचा असं मीठ घालून घेतले। आता चमच्याने असं परतून घ्यायचं। जर तुम्हाला गोड हवं असेल तर त्यामध्ये साखर तुम्ही घालू शकता। तर आता हे परतून घ्यायचं। आता ह्यावर 5 मिनिटं मंद आचेवर आपण झाकण ठेवून देणार आहोत। तर छान अशी आपली उपवासाची साबुदाणा खिचडी तयार आहे। तर कशी वाटते तुम्हाला साबुदाणा खिचडीची व्हिडिओ? तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।